श्री स्वामी समर्थ. जीवनात काही वेळा असेही कामं करावे लागतात जे फक्त देवालाच माहिती असतात. जीवन भेटणं भाग्याची गोष्ट आहे, मृत्यू पावणे वेळेची गोष्ट आहे. मृत्यूनंतर सुद्धा लोकांच्या मनात जिवंत राहणे कर्माची गोष्ट आहे. संयम कोणती कमजोरी नाही, तर ती ताकद आहे ज्याने आपण काहीही मिळवू शकतो. आशीर्वाद कधीच वाया जात नाही, तर ते तेव्हा कामी येतात जेव्हा आपण आपली आशा हारून बसतो. मनुष्य त्याच्या विश्वासाने बनत जातो. जो जसा विश्वास ठेवतो तो तसा बनत असतो. सर्व गोष्टी लोक आपल्यासारख्या करू शकतात, पण तुमचा व्यवहार आणि स्वभाव कधीच कॉपी करू शकत नाही. तुमच्या विचारांना अमर्यादित ठेवा, कारण ते सत्यात उतरतात. जर आपली नियत चांगली असेल तर नशीब आपलीच साथ देते. वेळ बनवणाऱ्याला थोडा वेळ द्या, मग बघा तो तुमची वेळच बदलून टाकतो. कर्माचं कोणतंच वाया जात नाही, ते परत त्याच रूपात वापस येतं. तुमच्या डोक्यात चिंताचं जेवढं जास्त ट्रॅफिक असेल तेवढंच तुमच्या जीवनात प्रवासात तुम्हाला त्रास जाईल. त्यामुळे चिंता करत रडत बसणं सोडा. स्वामी म्हणतात, तुम्ही आज हा संदेश शेवटपर्यंत पहा. तुम्हाला माझा आशीर्वाद प्राप्त होईल. स्वामी सांगतात, आयुष्यात मनसुद्धा झुकवा, कारण केवळ डोकं झुकवल्यावर देवाची प्राप्ती होत नसते. जर तुम्ही त्या गोष्टीचा विचार करत असाल जे कधीच होणार नाही, तर याचा परिणाम म्हणजे तुमचा येणारं भविष्य पश्चातापात आणि वर्तमान वेळेच्या बर्बादीत जाणार आहे. तुम्ही दुःखावर विचार कराल तर तुम्ही सदैव दुःखीच राहाल. तुम्ही सदैव सुखावर विचार कराल तर तुम्ही सदैव सुखीच राहाल, कारण तुम्ही ज्यावर ध्यान देता तेच तुमच्या सोबत घडते. खराब वेळ सुद्धा निघून जाते, फक्त देवाला आपण ठेवलेले संयम पाहायचा असतो. सदैव चेहऱ्यावर हसू असणे म्हणजे जीवनात कोणतीच संकटे नाही असे नाही, तर देवावर विश्वास जास्त आहे हाच अर्थ होतो. स्वामी म्हणतात, जीवनात काहीतरी मोठं करायचं असेल तर नेहमी या दोन गोष्टी करा. जे हरवलं आहे त्याचा गम ठेवायचा नाही, आणि जे मिळालं त्याला कमी समजायचं नाही. खराब तब्येत असेल तर तेव्हा व्यक्ती थकत नसतो. व्यक्ती तर तेव्हा थकतो जेव्हा जास्त विचार करतो. स्वामी सांगतात, जीवनात आपण किती चांगले आहोत आणि किती नाही हे फक्त दोघांनाच माहिती असते. एक तुमची अंतरात्मा आणि दुसरी परमात्मा. नकारात्मक विचारांना कधीच तुमच्या मनाला येऊ देऊ नका, कारण तेच असतात जे आपला आत्मविश्वास कमी करतात. तुमचं यश काहीच नसतं, फक्त सदैव अपयशी होणाऱ्या व्यक्तींची जीवनकथा असते. तुमच्या विरोधात लोक जे काही बोलत आहेत ते बोलू द्या. फक्त विश्वास ठेवा, वेळ त्यांना खूप चांगलं उत्तर देईल. जर लोक तुमच्या चांगल्या वागण्याला त्यांचं यश समजत असतील तर ते त्यांची चूक आहे. स्वामी म्हणतात, एका वेळेला एकच काम करा, पण ते असे करा त्यात तुमचं सर्व एकाग्रता लावा आणि बाकी सर्व विसरून जा. स्वामी सांगतात, स्वतःला बद्दल कोणत्याच विचार करू नका, कारण कोणत्या महाराजाला आणि कोणत्या माणसाला तुमचा हात दाखवा तर तुम्हाला त्याचा काहीच उपयोग नाही. फक्त 2 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणा आणि डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा की तुम्ही त्या मनाला कसे आहात. स्वामी म्हणतात, तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल, तुम्ही स्वामींना मानत असाल, तरच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.
सुखासाठी काम कराल तर सुख नाही मिळणार, पण सुखाने आनंदाने काम कराल तर सुखी राहाल. कधीच हे विचार करू नका की लोक काय म्हणतात, कारण लोक तर स्वतःच विचार करतात की तुम्ही त्यांच्यासाठी काय विचार करतात. तुम्ही जेवढं पाहू शकता, जेवढं जाऊ शकता तेथे जा, कारण तुम्हाला तिथे गेल्यावर आणखीन पुढे पाहता येईल. आपल्या रडण्यात ते लपलेली शक्ती आहे, ते फक्त देवच पाहू शकतो. त्यामुळे देवावर विश्वास ठेवा, कारण देवासाठी अशक्य असं काहीच नाही. स्वामी म्हणतात, माझ्यावर तुमचा विश्वास ठाम असेल तर हे लोक तुमचं काहीच बिघडू शकणार नाही. मन शांत असेल तर त्यांना नियंत्रित करता येते. फक्त शांत राहून बघा. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कुठे काही चांगलं करत असतो तेव्हा कुठेतरी आपलंसुद्धा चांगलं होत असते. स्वामी म्हणतात, उगच नसतात हाताच्या रेषेवर बोट, कारण देवाने सुद्धा नशीब लिहिण्याआधी त्याने सांगितलेलं आहे की आधी मेहनत करा, नंतरच नशीब साथ देईल. चांगल्या वागणुकीत कधीही आपली आर्थिक परिस्थिती सुधारत नाही, फक्त आपलं चरित्र सुधारत असते. जीवनात नियम आपल्या चरित्रातच महत्त्व वाढवतात, पण मित्र जीवनाचे मूल्य वाढवतात. जे दुःख आज सोसत आहात ते पुढे चालून मोठी ताकद बनणार आहे. स्वामी म्हणतात, वेळ जवळ एवढा वेळ नाही की ते तुम्हाला पुन्हा वेळ देऊ शकेल. जेव्हा आपण आपल्या नात्यासाठी वेळ काढू शकत नाही तेव्हा वेळच नाती काढून टाकते. स्वामी सांगतात, आयुष्यात खूप अडचणी येतील. आयुष्यात तुम्हाला खूप वादळे येतील, जे तुमचा रस्ता चुकवण्याचा आणि तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही न थांबता न थकता मेहनत करा. स्वामी बोलतात, आयुष्यात तुम्हाला माझा आशीर्वाद मिळेल जर तुम्ही या संदेशाला एक लाईक कराल तर. स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐका, भाग्यवंत ठराल. स्वामी बोलतात, आयुष्यात कधीच हा विचार नका करू की तुम्ही काहीच करू शकत नाही. उलट हा विचार करा की तुम्ही जे करू शकता ते दुसरं कोणीच करू शकत नाही. स्वामी सांगतात, तुम्ही धर्माच्या मागे जाल तर तुम्हाला देवाकडून मागावं लागेल, आणि तुम्ही चांगले कर्म कराल तर देवाला तुम्हाला स्वतःहून द्यावं लागेल. कर्माचे फळ नेहमीच मिळते. तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला इथेच भोगून जावे लागत, हे नेहमी लक्षात ठेवा. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, आणि तुम्ही त्यावर कसा प्रतिसाद देता हे तुमचे कर्म आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. जे तुमच्यासोबत व्हावं असं तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही समोरच्या व्यक्तीसोबतही तसे कर्म करू नका. स्वामी बोलतात, इतरांच्या भल्यासाठी कर्म करा, यातून तुम्हाला चांगलेच फळ मिळेल. कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. कर्म हे रबरासारखे असते, जितके तुम्ही ताणाल तितक्या वेगाने ते तुमच्याकडे परत येते. त्यामुळे चांगले कर्म करा, उशिरा का होईना कर्माचे फळ मिळेलच. मनुष्य हा कर्माने महान ठरतो, जन्माने नाही. मनुष्याचे कर्म त्याला महान किंवा लहान बनवत असतात. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, पण आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे आपल्या मनावर अवलंबून असते. मात्र आपल्या आयुष्यात कोण टिकून राहायचं हे आपल्या स्वभाव आणि कर्मानेच ठरलं जातं. नात्यांची गरज असावी, पण गरजेपुरते नाते नसावे. हे सर्व तुमच्या कर्मावरच ठरते. भोग आहेत नशिबाचे, भोगावे लागतीलच. आज पेरलेली रोपटी ही कधी ना कधी उगणारच, यालाच तर कर्म म्हणतात. देव देतो आणि कर्म नेतं. तुम्हाला तेच मिळणार जे तुम्ही दुसऱ्यांना देणार आहात. या जन्मात केलेल्या चुकीची शिक्षा ही या जन्मात मिळते, आणि यालाच कर्म म्हणतात.
देवापेक्षा कर्माची जास्त भीती बाळगा, कारण एक वेळ देव माफ करेल पण कर्म कधी माफ करणार नाही. कर्माची परतफेड ही करावीच लागेल. कर्म वापरताना नेहमी सजग राहू नका, कारण कर्माची परतफेड याच जन्मी आपल्याला करावी लागते. स्वामी सांगतात, ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो. हे खरं आहे, मात्र कर्माचा सिद्धांत आयुष्यात कधीच बदलत नाही. हे नेहमी लक्षात असू द्या. तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहेत. हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळेच तुम्हाला इथे भोगावी लागतात, आणि हेच विचार सत्य आहे. आपण काय विचार करतो याप्रमाणे आपण माणूस म्हणून जगतो. आपण आपल्या विचारानुसार मोठं होत असतो. आपल्या विचारांनी जग बदलते, हे लक्षात ठेवा. आपण करत असलेल्या विचारानुसार आपले कर्म करत असतो. समोरच्या व्यक्तीने तुमच्यासह काय आणि काय केले याचा विचार करण्यात वेळ दडवू नका, कारण तुमच्या जागी त्याचे कर्मच त्याला योग्य उत्तर देतील. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांनी तुम्हाला दुखवलं आहे त्यांच्यावर कधीही रागावू नका, कारण त्यांच्या कर्माची फळं ही त्यांना त्यांच्या वेळेनुसार मिळणारच आहेत. कर्माचं फळ मिळाल्याशिवाय कोणीही मुदत नसते. आयुष्यात कितीही चांगलं मिळण्यासाठी अनेक संकटातून जावं लागतं, मग ते तुमचं कर्म असो वा कुणा दुसऱ्याचे. शांत रहा आणि कर्माला त्याचे काम करू द्या. नेहमी चांगले विचार करा, चांगले वागा, म्हणजे तुम्हालाही तुमच्या कर्माचे चांगलेच फळ मिळतील. स्वामी सांगतात, आपले आयुष्य हे एक चक्र आहे. तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल, म्हणून तुम्ही चांगले कर्म करा. तुम्हाला चांगल्याच गोष्टी परत मिळतील. चांगले विचार करा, चांगल्या गोष्टी बोला, इतरांसाठी देखील चांगले बोला, कारण सर्व काही तुम्हाला परत मिळते, हे लक्षात ठेवा. वेळेची वाट पहा, कारण प्रत्येक कर्माचा मोबदला हा इथेच याच जन्मात मिळणार आहे. चांगले कर्म केल्याने बाकी काही असे ना, पण एक लक्षात ठेवा, चांगली झोप मात्र नक्कीच लागते. जे लोक दुसऱ्यांवर वाईट वेळ आणतात त्यांची चांगली वेळ कधीच येत नाही, आणि यालाच कर्म असे म्हणतात. धर्मापेक्षा कर्म महत्त्वाचे आहे. माणूस आपोआप नरम होतो. अन्याय बोलला की माणसाला वाटतं की आपल्यासोबत हे चुकीचं होत आहे. पण एक लक्षात ठेवा, स्वामी सांगतात, कोणावरही सूड उगविण्याचा विचार करत बसू नका. आपला वेळ अजिबातच घालवू नका, कारण कर्म त्याचेच काम करणार आहे. चांगलं करा किंवा वाईट, तुम्ही जे कराल तेच तुम्हाला परत मिळेल. कर्म म्हणते, तुम्ही कधीही कर्म करायचे थांबवू नका, कारण तुम्ही जे करत आहात त्याचे फळ हे तुम्हाला नक्की मिळणार आहे. तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी कमीच पडते, म्हणून चांगले कर्म करत राहा, हे कधीही सोडू नका. तुमचे कर्म हीच तुमची ओळख आहे, नाहीतर एकाच नावावर सर्व जग समावलेलं आहे, आणि तो म्हणजे देव. तुम्ही एखाद्याचे मन तोडले आणि तरीही समोरची व्यक्ती तितक्याच उत्साहाने तुमच्याशी बोलत असेल, तर त्या व्यक्तीचे तुमच्यावर अत्यंत प्रेम आहे. पण तुम्ही त्या व्यक्तीला दुखावू नका, कारण तुमचे कर्म नक्कीच कुठेतरी तुम्हाला पुढे त्रासदायक ठरू शकतात. दुसऱ्यासाठी जगणारे लोक खऱ्या अर्थाने जीवन जगत असतात, त्यामुळे कर्म करा, त्यांची साथ देते. जर तुम्हालाही यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला कर्माची चिंता करावी लागेल, फळाची नाही. लाज बाळगण्यापेक्षा कर्म करण्यावर अधिक लक्ष द्या. कर्म हे प्रेमापेक्षा अधिक चांगले. किमान आपण जे देतो ते तरी आपल्याला परत मिळतं. आपल्या धर्मावर आपले प्रेम असते, पण आपला धर्म
निभावण्यापेक्षा आपले कर्म निभावणे अधिक चांगलं असते. कर्म जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत जग बदलण्याची अपेक्षा असते. वेळेचा आदर करणे नेहमी आपले कर्म प्रेमाने करत राहतात. त्यांना कोणत्याही फळाची अपेक्षा नसते, त्यामुळे त्यांचे नेहमी चांगले होते. कर्मावरील काही उत्तेजना देणारी आणि प्रोत्साहित करणारी कोट्स तुम्हाला या संदेशाद्वारे माहीत झाली. स्वामी म्हणतात, या संदेशाला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही असे कराल तर तुम्हाला मोठा अनुभव येईल. विश्वासाने या संदेशाला लाईक करा आणि पुढे जा. तुम्हाला आयुष्यात गोड बातमी मिळेल. येत्या काही तासात तुम्हाला आनंदाच्या बातमीचा कॉल येईल. लक्ष्य प्राप्त करण्यासाठी आनंद नाही, आनंद तर लक्ष्य प्राप्त करण्यावर येतो. तुमच्या समस्यावरील उत्तर तुमच्याकडे आहे. फक्त तो प्रश्न योग्य प्रकारे विचारण्याची गरज आहे. आत्मविश्वास आपल्याकडे असतोच, फक्त तो जागवण्यासाठी आपल्या वर्तमानात जगण्याची प्रयत्न करा. जीवनात योग्य दिशा देण्यासाठी योग्य शिक्षक मिळणं तितकंच आवश्यक आहे जितकं तुम्ही काम करता. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू लागता तेव्हा आयुष्यात चमत्कार होऊ लागतात. स्वामी म्हणतात, आत्मविश्वास ठेवणे हेच मोठा चमत्कार आहे आणि याने आयुष्यात खूप सारे चमत्कारसुद्धा घडतात. आपल्या आयुष्यात चमत्कार घडण्याची वाट पाहू नका. प्रयत्न करा आणि आत्मविश्वास ठेवा. सर्व काही योग्यच होईल. यश आणि अपयश हे फक्त 2 शब्द आहेत. खरी मजा काम करण्यात आहे. गुरु फक्त तो नाही जो वर्गात शिकवतो, तर प्रत्येकाच्या अंगात शिक्षण भरवण्याची ज्याची इच्छा असते. ज्याला प्रत्येकाला सुशिक्षित करायचं असतं तो खरा गुरु असतो. कोणत्याही शिक्षणाशिवाय प्रत्येक मानव पशु समान आहे. मुलाच्या भविष्याच्या निर्मितीची जबाबदारी असणारी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे शिक्षक होय. स्वतःला भाग्यवान समजा, कारण हा संदेश तुम्ही ऐकत आहात. शिक्षणाचा उद्देश फक्त नोकरी मिळणे हा नाही, तर आपल्याला ते चांगल्या आयुष्यात कामीसुद्धा येणे हा सुद्धा आहे. जे आपल्याला एक वेळची म्हणून घडवतात आणि चांगल्या वाईट वेळेत साथ देतात, त्या व्यक्तीला कधीच विसरू नका. स्वामी म्हणतात, माझ्या जीवनाची प्रेरणा आहे. तुम्ही सदैव एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुम्ही करत आहात त्या होणार आहे. तुम्ही खूप भाग्यशाली आहात, कारण तुम्हाला माझा आशीर्वाद येत्या आठवड्यात प्राप्त होणार. जगातील सर्वात बेस्ट शिक्षक तोच असतो जो आपल्या विद्यार्थ्याला जीवन कसे जगायचे हे शिकवतो. आज तुमच्यामुळे एक गोष्ट साध्य होणार, ती तुम्हाला शेवटी कळेल. स्वामी सांगतात, तुम्ही फक्त एक शिक्षक नाही, तुम्ही एक गुरु नाही, तुम्ही एक शिष्य नाही, तुम्ही एक व्यक्ती नाही, तुम्ही एक माणूस नाही, तर तुम्ही एक देवाचे रूपच आहात. फक्त त्या रूपाला बाहेर काढण्यासाठी थोडासा प्रामाणिकपणा, इमानदारी आणि देण्याची इच्छा मनात जागृत करा. स्वामी सांगतात, आयुष्यात मोठा अनुभव येईल फक्त विश्वासाने. स्वामी शक्ती सोबत आहे असं कमेंटमध्ये टाईप करा. स्वामी सांगतात, शत्रूच्या सानिध्यात सुद्धा असे राहा की जशी एक जीभ 32 दादाच्या मधात राहते आणि अजिबात घाबरत नाही, कारण तिला या गोष्टीवर विश्वास असतो की आपण एक जरी चुकीचा शब्द बोललो की यांचं पूर्ण आयुष्य बर्बाद होऊ शकतं. लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले कर्म असून उपयोग नाही, तर त्या विचारांना योग्य प्रवाह आणणारी आपली माणसे सुद्धा आपल्यासोबत असली पाहिजे.
स्वतःचा विकास करा. लक्षात घ्या, गती आणि जीवनामध्ये प्रगती या दोन गोष्टी आयुष्यात खूप पुढे नेतात. नेहमी जिंकण्याची अशी सवय लावून घ्या की आयुष्यात कुठेच हरण्याचं कामच पडलं नाही पाहिजे. आयुष्यात ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनात मार्ग कुठूनही मिळतो. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात घ्या, खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा तुम्हाला पुढचा व्यक्ती कमजोर किंवा लाचार समजत असेल. उद्याचा भविष्यकाळ वर्तमान काळ गाळलेल्या घामापासून निर्माण होणार आहे. त्यामुळे आज मेहनत करा, कारण या मेहनतीचे फळ उद्या मिळणार. विश्वास ठेवा, ज्या गोष्टींचा विचार केला नव्हता त्याही तुम्हाला मिळतील. फक्त एकदा कमेंटमध्ये होय प्रत्येक इच्छा पूर्ण होईल असे लिहा. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनासारखी होते, फक्त विश्वासाने ती करावी लागतात. यावर्षी तुम्हाला एक अशी गोष्ट मिळणार आहे ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार नव्हता केला, आणि या आठवड्यात तुम्हाला मोठी आनंदाची बातमी मिळणार. त्यामुळे ती काय आहे ते पाहण्यासाठी संदेश पूर्ण ऐका. आणि एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ म्हणा. स्वामी सांगतात, आयुष्य सोपं नसतं. यात पहिले तर मेहनत करावी लागते. पुन्हा त्या मेहनतीला यश येईल की नाही ते पाहावं लागतं. आणि जर यश आलं तर ते का, कुठून आणि कसं आलं त्याचा शोध लावून त्याच प्रकारे काम करावं लागतं. स्वामी सांगतात, विश्वास